नवरात्रीमध्ये कुमारिका पूजन कधी करायचं आहे, कसे करायचं आहे, किती वर्षापर्यंतच्या मुलींना आपण कन्यापूजनला बोलवायचं आहे, किती वर्षाच्या मुलीचं पूजन केल्यानंतर आपल्याला कोणते फलप्राप्ती मिळते, याविषयीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्याचबरोबर कन्याबरोबर एक बालकसुद्धा बोलवला जातो, त्याचं काय महत्त्व आहे याविषयीची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर आपल्या शास्त्रामध्ये कुमारिका पूजनाला खूप महत्त्व आहे. नवरात्रात तसेच श्रावणात कुमारिका पूजन केले जाते. 2 ते 9 वर्षापर्यंतच्या मुलींना कुमारिका म्हणून पूजनासाठी बोलवतात. नवरात्रीत खास करून अष्टमी आणि नवमीला कन्यापूजन केले जाते. फक्त अष्टमी आणि नवमी तिथीलाच कन्यापूजन केलं जातं आणि त्यावेळेसच करावे, त्याची आपल्याला फलप्राप्ती मिळते. या कुमारी पूजनाबद्दल अधिक जाणून घेऊया. कुमारिका पूजनाशिवाय देवीचे पूजन पूर्ण होत नाही. असे सांगितले जाते की नवरात्रात काही ठिकाणी चक्रपूजा नावाचा एक विधी केला जातो. कुमारिकेला भवानी म्हणून बसवलं जातं, तिची पूजा केली जाते. चक्रपूजेत भोजनाला पहिला मान कुमारिकेचा असतो. त्यानंतर सगळेजण अन्नग्रहण करतात. कुमारिका पूजनाने मिळे ऐश्वर्य मोक्ष. शास्त्रानुसार असे सांगितले जाते की एक कुमारिका पूजनाने ऐश्वर्य प्राप्त होते. आपण किती कुमारिका पूजन करायचं, किती मुली घ्यायच्या, त्यांच्यापासून काय फलप्राप्ती होते. तर आपण एक मुलगी घेतली, एका कुमारिका पूजनाचं आपण फल आहे ते ऐश्वर्य प्राप्त होतं. 2 कुमारिका पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्त होतं. 3 कुमारिका पूजनाने धर्म अर्थ काम याची प्राप्ती होते. 4 कुमारिका पूजनाने राज्यपद प्राप्त होतं. 5 कुमारिकांचे आपण पूजन केल्यानंतर विद्या प्राप्त होते. 6 कुमारिका पूजनाने आपल्याला 6 प्रकारची सिद्धी प्राप्त होते. 7 कुमारिका पूजनाने आपल्याला संपदा आणि 9 कुमारिका पूजनाने पृथ्वीच्या प्रभुत्वाचे प्राप्ती होते असे सांगितले जातं. कन्या हे देवीचं स्वरूप आहे. शास्त्रानुसार वयानुसार मुलींना वेगवेगळ्या देवीची स्वरूप सांगितलेलं आहे. नवरात्र साजरी करण्याचा जो मूळ भाव हाच आहे की महिला पूजनीय असून त्यांचा नेहमी आपण सन्मान करायला पाहिजे. श्रीमद देवी भागवत महापुराणामधील प्रथम खंडामधील 3य स्कंदात यातील माहिती मिळाली. त्यात 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटले असून 2 वर्षाच्या मुलीला कुमारिका म्हटलेलं आहे आणि तिचं पूजन केलं जातं. आणि तिचे पूजन केले असता दुःख दारिद्र्याचा नाश होतो असे सांगितलेले आहे. 3 वर्षाच्या मुलीला त्रिमूर्ती म्हणतात. तिची पूजा केली असता धर्म अर्थ कामपूर्ती प्राप्त होते. धनधान्य वाढून वंशवृद्धी होते असे म्हणतात. तर 4 वर्षाच्या मुलीला कल्याणी म्हणतात. तिच्या पूजनाने विद्या एवं सुख प्राप्त होते. 5 वर्षाच्या कन्येला कालिका म्हणतात. तिची पूजा केल्यामुळे शत्रूचा नाश होतो. 6 वर्षाच्या मुलीला चंडिका असे म्हटले जाते. तिची पूजा केल्यामुळे ऐश्वर्य प्राप्त होते. 7 वर्षाची मुलगी शांभवी म्हणून ओळखली जाते. तिच्या पूजनामुळे दुःख दारिद्र्य याचा नाश होतो. तसेच वादविवादात विजय प्राप्त होतो. 8 वर्षाच्या मुलीला दुर्गा असे म्हणतात. तिचे पूजन केल्यामुळे ऐश्वर्य तसेच साधनेत सफलता मिळते. 9 वर्षाच्या मुलीला सुभद्रेचे रूप, 9 वर्षाच्या कन्या म्हणजे सुभद्रेचे रूप, तिच्या पूजनाने जीवनातील सर्व इच्छा पूर्ण होतात. तर 10 वर्षाच्या कन्येला श्रीमद देवी भागवत महापुराणात रोहिणी असं म्हटलेलं आहे. तिच्या पूजनाने जटिल आजार, तुमचे जे काही आजार आहेत
ते तुमचे जटिल आजारसुद्धा बरे होतात आणि आपल्याला सदृढ आरोग्य प्राप्त होते. तर हे कन्यापूजन आपण कसं करायचं आहे? कुमारिकांचे पूजन करण्यासाठी मुलींना आधीच सांगून ठेवावे, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही. कुमारिकांना आवडेल अशी भेटवस्तू आणावी, म्हणजे त्या खुश होतात. कुमारिका आल्या की त्यांच्या पायावर आपण दूध पाणी घालून त्यांचे स्वागत करायचं आहे. त्यांना आदराने घरात घेऊन यावे. मग त्यांना हळदी कुंकू लावावे आणि त्यांचे औक्षण करावे. देवीला नैवेद्य दाखवून मुलींना भोजन द्यावे. त्यात कुमारिकांना आवडणारा पदार्थ असावा. बाल्य स्वरूपातील देवीचे पूजन हे देखील एक व्रताप्रमाणेच आहे. या पूजनाद्वारे मातेची सेवा केली जाते. देवी आईची कृपादृष्टी सदैव आपल्यावर राहावी आणि सगळी संकटे दूर व्हावीत म्हणून प्रार्थना केली जाते. कंजकसोबत लांगूर हवा आहे, म्हणजे मुलींच्या कन्यापूजनाबरोबर एक लहान मुलगासुद्धा जेवायला घालायचा असतो. तर त्याला लांगूर म्हणतात किंवा भैरवसुद्धा म्हणतात. तर बटूक भैरवसुद्धा त्याला म्हणतात. तर आपल्याकडे नवरात्री जे कुमारिका पूजन केलं जातं त्याला उत्तर भारतात कंजक असे म्हणतात. कंजकमध्येही 9 कुमारिकांचे पूजन केले जाते. या कुमारिकासोबत एक लहान मुलगा असतो. त्याची हनुमानाच्या रूपात पूजा केली जाते. त्याला लांगूर असे म्हणतात. कंजक करताना म्हणजे कन्यापूजनाबरोबर लांगूर असणे फार महत्त्वाचे आहे आणि लांगूरलाच बटूक भैरव असेही म्हटले जाते. आणि आदिमातेची पूजा भैरवाशिवाय अपूर्ण असते. कंजकाची पूजाविधी कुमारी पूजनासारखाच असतो. कुमारिकांना मान सन्मान पूजा केली जाते. त्याच पद्धतीने त्यांना भोजन आणि भेटवस्तूही दिली जाते. कुमारिकांचे खूप लाड आणि कौतुक केले जाते. तर अशा प्रकारे आपण कन्यापूजन करायचं आहे. कन्यापूजनाबरोबर भैरवाची सुद्धा पूजा करायची आहे, लहान मुलाची पूजा करायची आहे. त्यांना आपण जे आवडणारे पदार्थ आहेत, थोडक्यात गोड पदार्थ त्यांना खायला द्यायचे आहेत. तिखट पदार्थ नसावा आणि लहान मुलांना जे आवडतं तेच पूजनामध्ये असावं, तेच भोजनामध्ये असावं. त्यांची पूजा झाल्यानंतर त्यांना आवडणाऱ्या खेळण्यासाठी किंवा शालेय ह्याच्यासाठी भेटवस्तू म्हणून आपण वस्तू द्यायच्या आहेत. अशा प्रकारे आपण कन्यापूजन करायचं आहे आणि देवी मातेला आपण प्रसन्न करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर कन्यापूजनामुळे आपल्यालासुद्धा भरपूर त्याचे फलप्राप्ती होते. त्यामुळं ह्या नवरात्रीमध्ये आणि श्रावणामध्ये सुद्धा आपण कन्यापूजन करत असतो. तर नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन आपण अगदी आपल्या परिस्थितीनुसार 1 कन्या असो किंवा 9 कन्या असू द्या, तुम्हाला जे शक्य होईल तेवढे आपण कन्येचं पूजन करायचं आहे. पूजनामध्ये त्यांना भोजनच दिलं पाहिजे असं काय नाही. तर आपण कन्येचं पूजन करून त्यांना एखादं फळ, केळ किंवा असं काहीतरी खायला दिलं तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. त्यांना भोजनच दिलं पाहिजे असं नाही. आपण त्यांचा सन्मान करायचा. घरामध्ये त्यांची पाद्यपूजा करून त्यांना आसनस्थ करायचं. घरात त्यांना पाटावर बसवायचं. त्यांना हळदी कुंकू व्हायचं. हळदी कुंकू वाहून त्यांना गोड प्रसाद काहीतरी द्यायचा आणि मग त्यांना एखादं फळ वगैरे देऊन त्यांना आपण त्यांची पाठवणी करायची. तर अशा प्रकारे सुद्धा आपण कन्यापूजन अगदी गरीबातल्या गरीब स्त्रियांनीसुद्धा अशा प्रकारे कन्यापूजन करायचं आहे आणि ह्या दुर्गामातेला ह्या नवरात्रीमध्ये आपण प्रसन्न करून घ्यायचा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ओम श्री दुर्गा दिव्ये नमः. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.